सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। प्रकल्प होतो त्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे। असं असताना तो विरोध पोलिसी बळांचा वापर करून, प्रशासनाचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनावर 36 आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर जे आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी प्रकार झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर गणेश गावकर आणि तिथल्या मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांवर तक्रार दाखल करण्यात आली आणि ही पूर्णपणे राजकीय तक्रार होती। आणि त्या संदर्भात खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की कुठल्याही चौकशीला कोणाला अटक करू नये जातीवचक प्रकरणामध्ये, आणि त्याप्रमाणे पोलिसांनी खरं तर चौकशी केली पाहिजे। पोलिसांच्या चौकशीला गणेश गावकर आणि जे कोण आरोपी होते त्या आरोपींनी सहकार्य केलेलं आहे। असं असताना पोलिसांनी कोर्टामध्ये आपलं चुकीचं स्टे दिलं असं आमचं म्हणणं आहे। आणि जर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास न करता जर अटक केली किंवा जर त्यावर कारवाई केली तर आम्ही गणेश गावकर आणि मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही शिवसेना म्हणून, सिंधुदुर्गवासी म्हणून आणि अणुप्रकल्प विरोधक म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत। असा दबाव आणून अशा प्रकल्पांना विरोध करण्याचं काम करणार नाही। खरं तर पालकमंत्र्यांनी आजच्या दिवशी जाऊन सुद्धा त्या लोकांनी तिथे हजारोच्या संख्येने आंदोलन केलं म्हणून पालकमंत्र्यांचा राग आहे आणि ते राग अशा पद्धतीने प्रशासनाला हाताशी धरून काढतायत। परंतु प्रशासनाने लक्षात घ्यावे, ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात जो उद्रेक चालू आहे तो सुद्धा प्रशासन जर चुकीच्या पद्धतीने वाढत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यास सुद्धा वेळ लागणार नाही आणि त्यामुळे योग्य तपास न करता जर कारवाई केली तर आम्ही निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना घेऊन आंदोलन करू। गणेश गावकर आणि स्वतः त्याचबरोबर तिथल्या स्थानिक जे कोण आरोपी होते किंवा साक्षीदार होते ते स्वतः त्या ठिकाणी गेले होते। साक्षीदारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। असं असताना जर आमचं तेच म्हणणं आहे की उपरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत प्रशासनाला, आणि पोलिसांनी या दबावाला भीक पाडू नये असं आमचं म्हणणं आहे।